Yeah. So there's now the second blessing is He has given us righteousness. बघा दुसरा आशीर्वाद आपण बघतो की त्याने आपल्याला नीतिमान बनवलेला आहे. Yeah. God gave us His righteousness to us. बघा परमेश्वराने त्याची धार्मिकता आम्हाला दिलेली आहे. It is given to us freely. आणि ती धार्मिकता आपल्याला मोफत दिलेली आहे. It's what He says, that we might be made the righteousness of God in Him. बघा या ठिकाणी म्हणून परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. See, we need to thank God that I am righteous. म्हणून आपण सतत परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे की मी एक धार्मिक व्यक्ती आहे, मी नीतिमान आहे. That is our blessing. हा आमचा आशीर्वाद आहे. We have an imparted righteousness. We didn't earn. बघा आम्ही कोणताही आशीर्वाद किंवा ते जे धार्मिकता आहे ती मिळवलेली नाही. Yes, it is a gift of God. ती परमेश्वराचं एक भेट आहे आपल्याला. Number 3, third blessing in the New Testament. तिसरा आशीर्वाद आपण बघूया नवीन It करारामध्ये. says in Romans 6:23. बघा रोम 6:23 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं. It talks about eternal life. Eternal life is a free gift. बघा या ठिकाणी सार्वकालिक जीवनाबद्दल सांगितलेलं आहे आणि ते आपल्याला एक भेट म्हणून परमेश्वराने दिलेली आहे. Yes, you see, all the richest people, they have money, property, they have their own aeroplanes, but they don't have eternal life. बघा अनेक लोकांच्याकडे पैसा आहे, समृद्धी आहे, प्रॉपर्टी आहे, पण त्यांच्याकडे सार्वकालिक जीवन नाही आहे. That is not so. That's why I said the material things are not real blessings. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की भौतिक गोष्टी आमचे आशीर्वाद नाहीयेत. And the fourth blessing in the New Testament, आणि चौथा आशीर्वाद जो आहे नवीन करारामध्ये John 14:27. योहान 14:47. Lord Jesus said that I will give you my peace. परमेश्वर म्हणत आहे की मी माझी शांती तुम्हाला देईन. So peace is a real blessing. बघा शांती ही एक खरीखुरी म्हणजे संपत्ती आहे किंवा आशीर्वाद आहे. And then number 5, the fifth blessing is the authority over Satan. आणि पाचवा जो आशीर्वाद आहे तो म्हणजे सैतानावरती अधिकार. Matthew 10:1. मत्ते 10:1 मध्ये हे सांगितलेलं आहे. We can rule Satan. आपण सैतानावरती राज्य करू शकतो. We can fight against Satan. आम्ही सैतानाविरुद्ध लढू शकतो. In Old Testament, nobody fought against Satan. बघा जुन्या करारामध्ये कुणीही सैतानाविरुद्ध लढलेलं नाही. But we have that privilege. पण आपल्याला ती संधी आहे. That is the real blessing, my dear people. हेच खरे आशीर्वाद आहे. And then number 6, आणि सहावी गोष्ट Matthew 28:19. मत्ते 28:19. Only we can preach the gospel. बघा फक्त आपण परमेश्वराची सुवार्ता सांगू शकतो. Even angels cannot preach. बघा देवदूत सांगू शकत नाहीत. That is a blessing for us. पण हे एक आशीर्वाद आहे आमच्यासाठी. If you are not preaching gospel, it means you don't have blessing. बघा जर तुम्ही देवाची सुवार्ता सांगत नाही याचा अर्थ तुमच्याकडे आशीर्वाद नाहीये. Yes, not that I don't have money, I don't have blessing, but if you don't preach the gospel, you don't have blessing. बघा जर तुम्ही देवाची सुवार्ता सांगत नाही तर तुम्ही आशीर्वादित नाही. Number 7, सातवी गोष्ट Acts 1:8. प्रेषित 1:8 मध्ये Lord Jesus said that when Holy Spirit will come upon you. बघा त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल. So Holy Spirit is our blessing. पवित्र आत्मा आमचा आशीर्वाद आहे. They are our real blessings. हे सगळे आमचे खरे आशीर्वाद आहेत. Forgiveness, क्षमा, righteousness, धार्मिकता, authority over Satan, सैतानावरती अधिकार, peace, शांती, eternal life, सार्वकालिक जीवन, the privilege of evangelism, सुवार्ता सांगणे, Holy Spirit. पवित्र आत्मा, They are our real blessings. ह्या सर्व गोष्टी आमचे खरे आशीर्वाद आहेत. And all other blessings are free. आणि ह्याच्या बरोबर बाकीचे सगळे आशीर्वाद हे मोफत आहेत. Yeah, what you eat, what you drink, what you clothe, it is free. बघा जे तुम्ही खाता पिता, जे तुम्ही घालता आणि जिथे तुम्ही राहता ते सगळं फ्री मध्ये आहे. In Old Testament, that was, they have to earn those things. आणि जुन्या काळामध्ये आपण बघतो की त्यांना ह्या भौतिक गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करायला त्यांना लागायचा. Yes, but we in Christ Jesus all are free. पण बघा येशू मध्ये आपल्याला सगळं काही मोफत आहे. So don't worry or don't feel sad because you don't have earthly blessings. म्हणून भौतिक गोष्टी नाहीयेत किंवा जगातल्या गोष्टी माझ्याकडे नाहीत म्हणून दुःखी होऊ नका. But rejoice because you are righteous man. आणि पण तुम्ही आनंद करा का तर आम्ही धार्मिक लोक आहे म्हणून. Rejoice because
God has forgiven your sins. आनंद करा कारण परमेश्वराने तुमच्या पापांची क्षमा केलेली आहे. Rejoice because He has given you authority over Satan. आनंद करा कारण त्याने सैतानावर आपल्याला अधिकार दिलेला आहे. Rejoice because God has given you peace. आनंद करूया प्रियांनो कारण देवाने आम्हा सर्वांना शांती दिलेली आहे. Rejoice because you have Holy Spirit. आनंद करूया कारण आमच्याकडे पवित्र आत्मा आहे. So my dear people, do you live in worries? बघा माझ्या प्रिय लोकांनो, तुम्ही चिंतेमध्ये निराशेमध्ये आहेत का? Because you don't have earthly blessings. तुमच्याकडे या जगिक गोष्टी नाहीत म्हणून तुम्ही निराश आहे का? I believe and I live a life of blessing to others. बघा मी विश्वास करतो आणि मी माझं जे जीवन आहे ते इतरांच्यासाठी आशीर्वादाचं असं जगणार आहे. Just like Peter and John. पेत्र आणि योहानासारखे. They had no money but they were very happy. बघा त्यांच्याकडे 8. याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. See, all are loss. बघा सर्व काही हानी असं मी समजतो. When I compare riches with Christ, बघा जेव्हा मी समृद्धीला ख्रिस्ताबरोबर जेव्हा मी त्याची तुलना करतो, I am losing Christ but I am gaining riches means that is a loss. बघा जर आम्ही ख्रिस्ताला गमवत आहे आणि जर आम्ही समृद्धी मिळवत आहे तर आपण काहीतरी गमवत आहे. That is not a blessing. पण ती आमचे आशीर्वाद नाहीये. Yes, that is the New Testament blessing. हे नवीन कराराचे आशीर्वाद आहेत. He says, I suffer loss of all things. I am ready to lose everything, but I want Jesus. बघा तू काय म्हणत आहे की मी परमेश्वरासाठी काही पण करण्यासाठी तयार आहे, काही पण गमवण्यासाठी तयार आहे, पण मला ख्रिस्त पाहिजे. Because Jesus is our real blessing, my dear people. कारण येशू हाच आमचा खरा आनंद आहे, खरा आशीर्वाद आहे. So Christ is my riches. म्हणूनच ख्रिस्त माझी समृद्धी आहे. Christ is my property. ख्रिस्तच माझी प्रॉपर्टी आहे. Christ is my peace. ख्रिस्तच माझी शांती आहे. Christ is my righteousness. ख्रिस्तच माझी धार्मिकता आहे. Let us look at Jesus, my dear people. म्हणूनच आपण सर्व त्या प्रभूकडे येशूकडे आपण बघूया प्रियांनो. All the promises are yes and amen in Him. कारण परमेश्वराने दिलेले प्रत्येक अभिवचन आमच्यासाठी होय आणि आमेन असे आहे. We are beheading promises, that is good. बघा आपण परमेश्वराचे अभिवचन पाठांतर करतो हे चांगलं आहे. But they are fulfilled only in Christ Jesus. पण ते फक्त येशूमध्येच पूर्ण होऊ शकतात. Let us close our eyes and pray. आपण सर्व आपले डोळे झाकूया आणि प्रार्थना करूया. Gracious, loving Heavenly Father, स्वर्गीय प्रेमळ पिता, today I came to know the real meaning of blessing. आज परमेश्वर पित्या खरा आशीर्वाद काय आहे हे मी समजू शकलेलो आहे. My dear people, blessing means happiness. माझ्या प्रिय लोकांनो, आशीर्वाद म्हणजे आनंद. Where is your blessing or happiness? आज तुमचा आनंद कुठे आहे? Is it in material things or in Christ Jesus? आज तुमचा आनंद भौतिक गोष्टीमध्ये, जगिक गोष्टीमध्ये आहे का तुमचा आनंद ख्रिस्तामध्ये आहे? Even Abraham, he left his riches, but he followed God. बघा अब्राहामने काय केलं की त्याची सगळी संपत्ती जी आहे ती त्याने गमावली किंवा त्याने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, पण त्याने परमेश्वराकडे लक्ष दिलं. He would have built big mansions for him, but he lived in the tents. बघा त्याने त्याच्यासाठी संपत्ती गोळा केली असती, त्याने त्याची जे समृद्धी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न केला असता, But he lived in the tents पण तो प्रियानो तंबूमध्ये राहत होता. because his real blessing is God. कारण त्याचा खरा आशीर्वाद जो होता तो परमेश्वर होता. Moses, he said no to the pleasures of Egypt. बघा मोशे इजिप्तमध्ये असलेल्या ज्या सुखसोयी होत्या त्याला त्याने नाही म्हणून म्हटलं होतं. Book of Hebrews chapter 11 says that he was ready to suffer with God's people. इब्रिकासपत्राचा 11वा अध्यायामध्ये आपण बघतो की मोशे जो होता तो त्याच्या लोकांच्यासाठी दुःख सहन करण्यासाठी तयार होता प्रियांनो. Why? का? For him, God was his blessing, his happiness. कारण परमेश्वराच्या द्वारे मिळणारा जो आशीर्वाद होता त्याच्यामध्ये तो आनंदित होता. God is his happiness. परमेश्वर त्याचा आनंद होता. It's not the palace, not the riches. बघा तो राजमहल किंवा तिथली समृद्धी हा त्याचा आनंद नव्हता. See the Ruth and Job. बघा आपण रूथला बघूया, आपण इयोबाला बघूया. They were not happy in material blessings. ते दोघेही आपण बघितलेलं आहे की भौतिक गोष्टीमध्ये ते आनंदी नव्हते. Peter and John and Paul. बघा पेत्र, योहान आणि पॉल. Anybody in the Bible, any faith heroes. बघा जितके पण विश्वास ठेवणारे जे हिरो आहेत, all of them
found happiness in Jesus, in God. या सर्व लोकांनी त्यांचा आनंद ख्रिस्तामध्ये शोधला प्रियानो. Where is your happiness, my dear people? आज तुमचा आनंद कशामध्ये आहे? Are you crying because you don't have something? आज तुम्ही रडत आहे का की तुमच्याजवळ भौतिक गोष्टी नाही आहेत म्हणून? Are you discouraged because you lack something? तुम्ही काहीतरी गमावलंय म्हणून तुम्ही निराश आहे का? Stop these things. ह्या सर्व गोष्टी आपण थांबूया. Follow Jesus. येशूच्या पाठीमागे जाऊया. All things are free with Him. कारण येशूमध्ये सगळं काही गोष्टी मोफत आहेत. Father God, I bring all of us before your throne. From today, पिता परमेश्वर आजपासून we want to rejoice in God. आम्ही तुझ्यामध्ये आनंद करू इच्छितो. Not in positions, आमच्या कोणत्याही परमेश्वर पित्या देवा स्थानासाठी नाही, not in pleasures, कोणत्याही सुखसोयीमध्ये नाही, not in finances, आमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये पण परमेश्वर, but we will rejoice in Christ. पण आम्ही तुझ्यामध्ये आनंद करू इच्छितो. That's why Paul said, rejoice in the Lord. म्हणूनच पौल आज म्हणत आहे की येशूमध्येच आनंद करा. Oh, thank you, Lord. परमेश्वर आम्ही धन्यवाद देतो. You forgive us, Lord. We were behind material blessings. प्रभू आम्ही ज्या भौतिक गोष्टींच्या पाठीमागे पळत आहेत त्यासाठी आम्हाला क्षमा कर. We thought they are the real blessings. आम्ही असा विचार करत होतो प्रभू की तेच खरे आशीर्वाद आहेत. Forgive us. क्षमा कर They परमेश्वर. are free for us. प्रभू ह्या सगळ्या भौतिक गोष्टी आमच्यासाठी मोफत आहेत And even spiritual blessings are also free. आणि आत्मिक गोष्टी सुद्धा आमच्यासाठी मोफत आहेत. Oh, thank you, O God, for this amazing gift of Jesus Christ. पिता परमेश्वर एक ह्या अद्भुत अशा येशूच्या भेटीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Give you glory. गौरव तुला देतो. In Jesus' name I pray. येशूच्या नावामध्ये मागतो प्रभू. Amen. आमेन.